स्तुती आराधनामध्ये प्रभू परमेश्वर आपल्या बरोबर आहे. सगळ्याचं वचन आहे तो विश्वासमानाच्या स्तोत्रामध्ये बसणारा तो पवित्र आहे. आणि ह्या वेळेला आपण सर्व त्याचे विश्वासमाने आहोत आणि या स्तुती आराधनाद्वारे आपण त्याचं स्तवन केले आहोत आणि या स्तोत्रामध्ये तो आपल्यामध्ये आहे. आपण सर्वजण डोळे झाकून दोन्ही हात बोलून प्रभू जवळ विनंती करूया. प्रभू तुझ्या संगतीमध्येच तो जीवनाचा आनंद आहे आणि तूच तो जीवनाचं मार्ग आहेस माझ्या देवा. आज आमची ही प्रार्थना, आमची निर्माणाची याचना तू आणि तूच तू
शिकवलं परमेश्वरा. हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहेस प्रभू. ही तुझी दया, ही तुझी कृपा, हे तुझं प्रेम आहे. आज या तुझ्या दया, कृपा आणि प्रेमामध्ये वाढत आणि वाढत जाऊन प्रभुदेवा आम्ही तुझं परमप्रिय लेकरं व्हावं म्हणून तू आम्हाला मानसिक, आत्मिक आणि शारीरिकरित्या तुझ्या योग्यनी पात्र आणि पात्रतेचा तो बनव. कारण प्रभू तू आम्हावर प्रेम करतोस आणि तुझं प्रेम आम्ही अयोग्य असतानाही तू आपल्या जवळ आम्हाला ओढून आणलेला आहे. आणि यावेळेला आम्ही सर्वदा तुझ्या पवित्र चरणी उभे आहोत. म्हणून देवा आज आम्ही कसे आहोत तसे तू आम्हा प्रत्येकाला स्वीकार. कारण प्रभू तुझं प्रेम जो आमच्या मुखातून तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती करून घेतलेला आहे. त्यावेळेला येशू देवा तू तुझ्या पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाशी बोल. कारण तुझी वचनं आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी दिवा आहे. म्हणून आज तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारे बुद्धिमत्ता घे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढवून तुझ्या साक्षी या जगात करण्याकरिता तो अभिषेक आम्हाला आहे. यापुढील सर्व वेळ प्रभू आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने चाल. आमेन, आमेन आणि आमेन. Hallelujah, 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 hallelujah. गेल्या 2 आठवड्यामध्ये प्रभू परमेश्वर आपल्याशी बोलत आहे आणि गेल्या रविवारी तो आपल्याशी बोलला की जो अति शत्रू आहे त्याच्यावर आपण कसं विजय प्राप्त करावा. आणि कालच्या रविवारी तो काय बोलला? कुठे जर तुम्ही देवाची लेकरं आहात तर तुमच्या जीवनामध्ये अनेक परीक्षा येणार आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे? तोंड द्यायचं आहे. आणि त्या परीक्षेतून तोच आपल्याला बाहेर काढतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण आपण मनुष्य आहोत. ज्यावेळेला आपण परीक्षेत जातो त्यावेळेला आपल्याला काही सुचत नाही. आपली बुद्धी काम करत नाही. आणि ही परीक्षा येण्यामागचं कारण आपण त्यावेळेला पाहिलो ना. कारण प्रत्येक परीक्षेच्या माग परमेश्वराची एक इच्छा आहे की आपण विश्वासामध्ये बळकट व्हावं. आणि तो आपल्याला विश्वासामध्ये दृढ करू इच्छितो. आणि आज तो म्हणतो की मी गौरवाची आशा आहे. परमेश्वर काय म्हणतो? मी गौरवाची आशा आहे. कळसेकरांचं 1 अध्याय आणि 27 वचन आपण ऐकूया. कळसेकरांचं 1 अध्याय आणि 27 वचन. हा सापडते. हा, या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयामध्ये काय आहे हे आपल्याला पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. हे वचन जे आहे प्राणो हे संत पौल आपल्याला सांगत आहे
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुन्हा मी एकदा वाचतो. या रहस्याची गौरवाची संपत्ती परराष्ट्रामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. तर परराष्ट्रीय म्हणजे कोण? हॅलो, परराष्ट्रीय म्हणजे कोण? ज्यांना परमेश्वराची ओळख नाही, ज्यांना परमेश्वराची ओळख नाही, ज्याला आपण उपवास प्रार्थनेमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी स्लाइड वरती 4 मनुष्याबद्दल दाखवले. 4 मनुष्य. त्यामध्ये पहिले 2 जे मनुष्य होते ते काय होते? पूर्णपणे नास्तिक होते आणि म्हणून त्यांच्यामध्ये क्रूरता होती. त्यांना माणुसकी काय माहिती नाही. आणि त्यांच्या समोर जर तुम्ही जाऊन परमेश्वराबद्दल काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तर शेवटी काय आहे? पालत्या कागरीवर पाणी असल्यासारखं आहे. त्यांच्या डोक्यात काय शिरणार नाही, त्यांना काय समजणार नाही. आणि फक्त ते काय करतात? लूटमार करणं, विश्वासघात करणं, फसवणं, मारामारी या सगळ्या गोष्टी आल्या. आणि तिसरा मनुष्य जो आहे तो समंजस आहे. त्याला कळतंय परमेश्वर कोण आणि काय आहे हे त्याला कळतंय, परंतु तो काय करत नाही? वळत नाही, वळत नाही. आणि चौथा मनुष्य जो होता तो कोण होता? आत्मिक होता. त्याला परमेश्वर पूर्णपणे कळतंय आणि म्हणून तो त्या भयामध्ये चालतो. म्हणून बायबल म्हणते देवाचं भय हे काय आहे? ज्ञानाचं मुखम आहे, मुखम आहे. आणि आज आपल्याला बायबल हे सांगत आहे परमेश्वराची इच्छा आपण या गौरवाचं रहस्य शोध करावा. म्हणजे शोध करावा म्हणजे तो काय म्हणतोय? कसे करायचं? 3रा अध्याय आणि 2रं वचन. आज थोडस तुम्हाला बायबल चाळायला लागणार आहे. 3रा अध्याय आणि 2रं वचन काय म्हणते बघा. हा काय म्हणते? वरील गोष्टीकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका. वरील गोष्टीकडे चित्त लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. आता आपण पाहूया ही वरील गोष्ट आहे काय? ही वरील गोष्ट आहे काय? इफिसकराचा 1ला अध्याय आणि 7वं वचन बघा. हा काय म्हणते? त्याच्यामध्ये व त्याच्या कृपेच्या संपत्तीच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी करून मिळवलेली मुक्ती म्हणजेच आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. आणि हेच काय आहे? ती गौरवाची आशा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा आपण देवावर प्रेम करत नाही, हॅलो, देव आपल्यावर प्रीती करतो. त्याचं प्रेम आघाते आहे. आपण प्रत्येक क्षणी चुकतो, पावलावर आपण चुकतो, परंतु त्याच्या प्रेमामध्ये थोडा देखील खंड पडत नाही, खंड पडत नाही. बघा, ज्यावेळेला आईबाप
मुलं आईबापाच ऐकत नाहीत तर आईबापाला काय तर राग येतोय, ते ऐकत नाही मुलांचं. आणि ते मुलांना एखाद्या वेळेला सोडतील जगी काही भाग, परंतु परमेश्वर सोडणारा नाही. आपण अनेक वेळेला देवाबरोबर एक होत असतो, पण आपण मनुष्य आहोत. या जगाचा अधिपती काय होतो आपल्याला त्याच्यापासून लांब पडण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या गोष्टी आपण सोडलेल्या असतो त्या गोष्टी पुन्हा आपल्यामध्ये आणण्याचा पूर्णपणे त्याला प्रयत्न असतो. ज्याला मी सांगितलं ना, कारण तो त्यामध्ये यशस्वी होतो. कारण जगाच्या अधिपतीला माहिती आहे कोण कसा जाणारा की आपली दुर्बलता काय आहे, आणि त्या बरोबर त्या गोष्टी आपलं पकडून तो आपल्याला त्याच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. आणि देवाचं प्रेम जो आपल्याला त्याच्या जवळ ओढत असतो, त्याच्या जवळ घेतो. जेव्हा आपण त्याच्या जवळ येतो प्रियानो, तो आपलं चुका बघत नाही, आपला दोष बघत नाही. आपण जेव्हा त्याच्या जवळ येतो तर हे बघतो की तुम्ही त्याच्या जवळ आलेला आहात, आता तुमची वाट पाहत असतो. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ येता त्यावेळेला तो तुम्हाला उचलून आपल्या हृदयाशी काय करतो, कवटाळतो. आणि त्याच्या स्वीकारण्यामध्येच आपली अपूर्णता नष्ट होत असते. त्याच्या स्वीकारण्यामध्ये आपली अपूर्णता नष्ट होते. बायबल म्हणते त्याच्या पूर्णतेने तो आपल्याला पूर्ण करतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रकटीकरण 3:20 मध्ये बायबल काय म्हणते बघा, प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि 20वा वचन. हा, कुठं उभा आहे? दाराशी उभा आहे. परमेश्वर काय म्हणतोय, पहा मी दाराशी उभा आहे, मी दार ठोकीत आहे. हा, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्या जवळ आत जाईल व त्याच्या बरोबर जीवील आणि तो माझ्या बरोबर जीवील. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी तुझं दार ठोकत आहे. कोणतं दार प्रियानो? तुमच्या घराचं दार नाही, तो तुमच्या हृदयाचं दार ठोकत आहे. कोणतं दार ठोकत आहे? हृदयाचं दार ठोकत आहे. जर तुम्ही त्याच्याकरिता तुमचं हृदय उघडला, हृदय उघडलं म्हणजे काय? त्याला आत गेलं, त्याला आत गेलं. जेव्हा तो तुमच्यामध्ये येतो म्हणजे त्याचा पूर्ण स्वभाव तुमच्यामध्ये येतो. त्याला आत गेलं म्हणजे त्याचा पूर्ण स्वभाव आत गेलं. त्याचा स्वभाव काय आहे? आत्म्याची फळं एक मोठ्याने मोठ्याने अजूनही आवाज येत नाही. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रियता. ही 9 आत्म्याची फळं आहे. जेव्हा तो तुमच्यामध्ये येतो आपोआप ही फळं तुमच्यामध्ये काय करतात? कार्य करायला चालू होतात. कार्य करायला चालू होतात. म्हणजेच तुमचं दुःख आनंदामध्ये बदलतो, तुमचं भय आत्मविश्वासामध्ये बदलतो. तो तुमच्या आत जेव्हा येतो त्यावेळेला कारण चिंता, भय या ज्या गोष्टी आहेत तुमचं शरीराला अशक्त बनवतो, अशक्त बनवतो. आणि आपण होतो खूप अशक्त होतो. कारण गेल्या 3 दिवसाच्या मागे
2 दिवसाच्या मागे शुक्रवारच्या दिवशी घटना घडली आणि त्यामध्ये विनाकारण ती घटना घडली, काही कारण नसताना, आणि त्याचा मानसिक त्रास मलाही अतिशय झाला. आणि इतका मानसिक त्रास झाला काही कारण नसताना, आणि तो तर आनंदाचा दिवस होता. आम्ही 3 तास या ठिकाणी भक्तीमध्ये होतो आणि देवाचा आत्मा पूर्णपणे कार्य करत होता. आणि भक्ती संपल्यानंतर थोड्या वेळानंतर उपवासामध्ये असताना ही घटना चालू झाली आणि सगळ्यांना खूप मानसिक त्रास झाला. पुन्हा त्या पूर्ण पातळीवर येण्यासाठी मन अजूनही स्थिर नव्हता. आज सकाळी कुठेतरी थोडस स्थिर झालं. हालेलुया, 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 हालेलुया. कारण हीच या मी हे का तुम्हाला सांगत आहे, माझ्यासारख्या व्यक्तीवर होतोय तर तुम्हाला का होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, थांबणार नाही. बरोबर, आपल्या सिस्टरचा फोन आला, मी त्याच्याशी व्यवस्थित बोलू शकलो नाही. कारण मी त्याला काय सांगणार, मीच मानसिक त्रासात असताना मी त्याला काय बोलला, ते म्हणून मी त्याला जास्त बोललो नाही. हे मी तुम्हाला का सांगतो, मी हे सांगत नाही तुम्हाला, मी ह्यासाठी तुम्हाला सांगतो की देव जवळ आपण असताना सैतान आपल्याला देवापासून पडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये एक महत्वाची गोष्ट होती. या सर्व मानसिक त्रासामध्ये एक महत्वाची गोष्ट होती, ते म्हणजे जे आत होतं माझ्या, ते मला सांगते की तू त्याच्याकडे का बघतोस आणि तू त्याचा का विचार करतोस. कारण जे तुझ्यात आहे तो त्याच्यापेक्षाही मोठा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तो आत्मा व्यक्ती म्हणजेच कोण, पवित्र आत्मा, मला सतत तो स्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. इथं खाली बसून घ्या, तिथे जागा नाही, खाली बसून घ्या, नाही तर बाहेर बसा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो स्थिर करण्यासाठी मला सतत सांगत होता. परंतु सैतान सारखं तो विचार मनामध्ये, आपण काय केलो, आपली काही चूक नाही, का असं करते, का असं करते, तर काहीतरी निर्णय झाला पाहिजे. असंच तुम्हालाही त्रास देतो. काल प्रियानो संध्याकाळी देवाचा आत्मा माझ्याशी बोलला. तो म्हटला, शुक्रवारची जी भक्ती होती ते आठव. आणि देवाने त्या दिवशीच भक्ती मध्ये दाविदाचं उदाहरण दिलेलं होता. आणि आत्मा म्हटला, दावीद कुणाकडे बघत होता आणि दाविदाचं दृष्टी कुठं होती, दाविदाचं मन कोणाशी झटलेला होता. आणि म्हणून तो दावीद मेंढपाळाचा, इस्रायलांचा मेंढपाळ झाला. आज तू तुझं लक्ष कुठं लावतोस, तू तुझं मन कुठं वळत आहे. आणि मग प्राणू मन एकदम स्थिर होत गेला. हालेलुया, 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 हालेलुया. कारण ज्यावेळेला त्या गोष्टी समजल्यानंतर
माझं मन परमेश्वरासाठी उघडलं गेलं. आणि तो जेव्हा आत आला, एक वेगळी शांती प्राप्त झाली. वेगळी शांती प्राप्त झाली. जर मी माझं मन त्याच्यासाठी उघडलं नसतो, मी का बोलतो लक्षात घ्या, आपल्यामध्ये अनेक अशी लोक आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर मी उघडलं नसतो, कारण आपण मनुष्य आहोत. कोण अन्याय सहन करणार? कोण अत्याचार सहन करणार? काही चुका नसताना जर घडत असेल तर कोणी ती सहन करणार नाही. जर आपण त्याला जर स्वीकारत नाही, कोणाला? परमेश्वराला, बायबल म्हणते नाही तर तुम्ही अजूनही सैतानाचे दास्यामध्ये काय आहे? अवज्ञाकारी म्हणून जगत आहात. तुमचं शरीर त्याच्या मनाच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणाची प्रजा आहात? क्रोधाची प्रजा आहात, अहंकाराची प्रजा आहात. बघा, याची तुम्ही कोण आहात? प्रजा आहात. हालेलुया, 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 हालेलुया. कारण परमेश्वर करुणा करणारा, तो दयेचा सागर आहे. तो आपल्या अनंत करुणेने प्रेम करतो. म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या मनाने त्याला शरण जाता, तेव्हा तो तुमच्या हृदयात येतो व तुमच्या हृदयाला परिवर्तित करतो. तो तुमच्या हृदयात येऊन काय करतो? तो तुमच्या हृदयाला परिवर्तित करतो. हालेलुया, 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 हालेलुया. एक उदाहरण देतो मी तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोण एक या ठिकाणी व्यक्ती प्रार्थनेला यायचा. तो विधर्मी होता, म्हणजे त्याला देवाची ओळख नव्हती आणि त्याच्याकडे भरपूर डिग्र्या होत्या, जगिक डिग्र्या, भरपूर डिग्र्या होत्या. इवन तो यूएसएची कोणती तरी डिग्री प्राप्त केलेला होता. आणि तो संपादक होता आणि तो पुढारी साठी आणि अनेक इतर पेपर्ससाठी तो काम करत होता. त्याच्यामध्ये इतकं गर्व होतं त्याच्या ज्ञानाचा, अतिशय गर्व होता. आणि प्यानो हळूहळू त्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम झालं. त्याच्या बायकोला प्रॉब्लेम झाला. तो बायकोवर खरोखर प्रेम करत होता. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्या बायकोला प्रॉब्लेम झालं आणि या बायकोचा दवाखाना करत करत त्याच्याकडे जे काही आर्थिक पुंजी होती ती संपलेली होती. आणि बायकोकडे पूर्ण अटेन्शन देत असताना, लक्ष देत असताना कामावर तो जाऊ शकत नव्हता. म्हणून ते कामही गेले, त्याचं नोकऱ्या गेली. त्याची परिस्थिती अशा स्थानाला येऊन थांबली की त्याचं खाण्याचं अवघड झालं. आणि त्याचे सख्खे भावंड त्याच्या विरुद्ध गेले. ती बायको काही बरं होईना. कोणतरी आपल्या कोल्हापूरचे गुरु त्या भागामध्ये कोणाकडे तरी भक्तीला गेले होते आणि त्यावेळेला तिथं ती बाई आली आणि त्यासाठी जेव्हा ते म्हणजे प्रार्थनेमध्ये असताना तिला त्रास व्हायला लागला आणि मग त्यांना काही समजणार ते काय करावं. त्यांनी त्याला म्हटले, तुम्ही आमच्या बरोबर एकदा मिरजेला या, आमच्या चर्चला. आणि त्याला या ठिकाणी घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर तिच्या बायकोला काहीतरी वेगळा प्रॉब्लेम होता. तो शारीरिक नव्हता.
आणि ज्यावेळेला ते आशीर्वादासाठी येत असताना त्याच्या बायकोला खूप त्रास झाला. समोर आल्यानंतर ती डोळा लागली आणि तो साईडला थांबून बघत होता. त्याला वाटलं हे सर्व काहीतरी नाटक आहे, असं आहे तसं आहे. आणि तो नंतर आला म्हणजे माझ्यापेक्षाही उंच होता तो खूप. आणि ज्यावेळेला तो माझ्या समोर आला मी त्याच्याकडे पाहिलं देखील नाही आणि हातही लावलं नाही. तो जसं समोर आला तो स्वतःच उडून पडला. उडून पडला. त्याला कळलं नाही की त्याला झालं काय, हे काय. आणि त्यानंतर तो उभा राहिला. त्याच्याकडे बघून मी हसलो आणि त्याला विचारलं, आता तुला समजलं हे नाटक आहे त्या देवाचं सामर्थ्य आहे. तो एकदम आश्चर्यचकित झाला. तुला हे कसं काय, तुला ह्या प्रकरणात कसं व्हायचं. मी माझ्या मनातलं विचार आणि मी त्याला म्हटलं, परमेश्वरासमोर येताना जितकं नम्र आणि दीन होऊन येशील तितकं तो तुला आपल्या जवळ घेईल आणि तो तुला आशीर्वाद देईल. अनंतर प्रियानो त्याच्या घरी प्रार्थना करण्यात आलं. त्यालाही त्रास होता. कारण देव आपल्यावर प्रेम करतो. लक्षात ठेवा, त्याला देवाची ओळख नव्हती कारण त्याला आपल्या ज्ञानावरती गर्व होता. आणि नंतर त्याची बायको इथं चालत गेली व्यवस्थित. आणि त्या पूर्ण आठवड्यामध्ये तिला काहीच त्रास झाला नाही जे जे त्रास होत होत. पुन्हा दुसऱ्या आठवड्यात आला पण ती तळमळ नाही त्याला. कोणासाठी? देवासाठी. आणि आला आणि पुन्हा तो प्रार्थना करून घेतला आणि त्याच्या बायकोचा त्रास कमी कमी होत गेलं. आणि नंतर तो मला आपल्या ज्ञानाचं ओळख द्यायला चालू केला. मी ब्रदर असं डिग्री आहे, मी असं आहे, मी हे पुस्तक लिहिलंय, मी ते पुस्तक लिहिलंय, मी एवढ्या लोकांमध्ये उभा राहून काय व्याख्यान करतो, मी असं लोकांशी बोलतो. हे सगळं चांगलं आहे. म्हटलं एवढं सगळं तुला माहिती आहे, एवढं सगळं कळते, मग इथं कशाला आलास? प्रश्न आहे ना, इथं कशाला आलास? त्याला म्हटलं पहिल्यांदाच मी तुला सांगितलं तुझ्या मनामध्ये जो विचार आहे ते काय नम्र आणि दीन होऊन देवाचं नाही. कारण आपल्या जवळ जे काही आहे आज ते आपलं नाही. लक्षात ठेवा. आणि आपण स्वतः काही करू शकत नाही. इव्हन मी काही करू शकत नाही. आपल्या जवळ जे काही आहे ही सर्व त्याची कृपा आहे, त्याची दया आहे. मग ते आरोग्य असू दे, बुद्धी असू दे, सौंदर्य असू दे, ज्ञान असू दे, संपत्ती असू दे किंवा नाती गोती असू दे, हे सर्व त्याच्यापासून आहे, त्याच्याद्वारे आहे आणि तो दिलेला आहे. कारण तो आपल्यावर प्रेम करतो म्हणून या सर्व गोष्टी दिलेल्या आहे. आणि तो यासाठी दिलेला आहे की आपण त्याच्याशी प्रामाणिक राहावं आणि त्याच्या बरोबर चालावं. बघा, हालेलुया, 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 हालेलुया. आणि नंतर तो आपल्या मनाने प्रार्थना संपत असताना यायचा. का? फक्त आशीर्वाद मिळाला तर बस झालं. मला सगळं माहिती आहे. हे आजच्या लोकांचे प्रॉब्लेम हेच आहे. लोकांना गैरसमज होते. आम्ही ब्रदरांना भेटायला येतो तर ब्रदर आम्हाला भेटत नाही. हॅलो, ब्रदरांना भेटायला येऊ नका. ब्रदर तुम्हाला काही देऊ शकत नाही. तुम्हाला जर भेटायला यायचं असेल, कोणाला भेटायला या? परमेश्वराची भेट घ्यायला या.
तुमच्या भेटीसाठी काय आहे, अधिक उत्सुकतेने वाट पाहत असतो. उत्सुकतेने वाट पाहत असतो. आणि जेव्हा तुम्ही त्या भेटायला येता प्रियानो, तो अति प्रसन्न होतो. त्याची प्रसन्नताच तुमच्यासाठी काय आहे, मला सर्व काही आहे, सर्व काही आहे. बघा, खरं तुम्ही जेव्हा मनातून त्याला भेटायला येता, तुम्ही तुमचं हृदय त्याच्यासाठी उघडलेलं आहात. आणि तेव्हा तुम्ही आत येईल, तुझ्या बरोबर बसेल आणि जीवन याचा अर्थ काय? तुमच्या घरी एखादा पाहुणा आल्यानंतर तुम्ही काय करताय? काय करताय? स्पेशल जेवण असते, स्पेशल पकवान असते, तो आपला सण असतोय. म्हणजे फराळच असते, कोणती असू दे. इतर वेळेला तुम्ही करताय का? तुमच्यात नाही, जे आहे ते आपण चहा बिस्किट खाऊन दिवस काढूया, कशाला पाहिजे. लोक आल्यानंतर आपण काय करतोय, त्या दिवशी आपली खरी दिवाळी आहे म्हणा, खरं क्रिसमस आहे म्हणा, स्पेशल जेवण असते. आणि ते म्हणतो मी आलो आणि मी तुझ्याबरोबर बसेल. म्हणजे काय, तो तुमच्यामध्ये आल्यानंतर ते तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे, विशेष असणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, बायबल मध्ये एक सुंदर उदाहरण आहे. वर्तमान 19व्या अध्यायामध्ये जर केला, उदाहरण नाही, तो रियालिटी आहे. झक्किया नावाचा एक जकातदार होता. आणि तो जकातदार असल्यामुळं सगळं करप्शन म्हणजे काय, टेबला खालून असं भरपूर पैसे साठवून तो ठेवलेला होता. त्याच्याकडे भरपूर बँक बॅलन्स होती, सुंदर बंगला होता, अनेक नोकर चाकर होते, परंतु त्याच्यामध्ये शांती नव्हती. त्याच्या घरामध्ये मी शांती नव्हती. सर्व काही असताना देखील त्याच्याजवळ काही नसल्याच जमा होत. कारण सर्वात मोठी गोष्ट काय आहे, शांती. शांती जर आहे आणि काही नसेल तर सर्व काही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि झक्कियाजवळ त्या गोष्टी नव्हत्या. तो येशूच्या बाबतीत ऐकलेला होता. आणि येशू यरीहोमध्ये येत आहे हे जेव्हा झक्कियाला कळालं, बायबल म्हणते तो उंचीनं ठेंगणा होता. असेल 4 फूट असेल, 4.5 फूट असेल, किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकेल. आणि तो यरीहोच्या वाटेवर गेला. आणि तो म्हटला, त्याच्या मनात म्हटलं असेल, मी जर आज येशूला फक्त पाहिलं किंवा त्याचं दर्शन घेतलं तर मी आज मला शांती मिळेल. अरे येशू तर भरपूर ऐकलेला होता, पण तो यरीहोच्या वाटेवर गेला. आणि येशूच्या मागे मोठा लोक समुदाय येत आहे हे त्याला दिसलं. तो लांबून बघितलाय. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला येशू दिसणार नाही. आपण तर किती आहोत, सगळ्या लोकांपेक्षा किती आहोत, लोक मात्र उंच आहे. त्याने काय केलेलं आहे, बायबल मध्ये उंबराच्या झाडावर तो चढलेला आहे. आणि चढून पांत म्हणतो येशूला शोधत आहे त्या गर्दीमध्ये. येशूचं दर्शन कुठं होईल, त्याचं तोंड दिसलं, बस झालं, मला त्याचं दर्शन होईल. पण प्रियानो, त्याच्या मनातली तळमळ, त्याची जी काही धडपड आहे, त्याची जी काही भूक आहे, ती ओळखून येशू जेव्हा त्या झाडाखाली आला, जशी जुनी ओळख असल्यासारखी, जुनीच ओळख आहे. आणि तो अल्फा आणि ओमेगा आहे. आणि तो वरती बघून म्हणतो, अरे झक्किया, तू खाली उतर, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. त्या ठिकाणी भरपूर लोकसमुदाय होता. त्या लोकसमुदायांच्या घरी सांगितलं नाही, झक्कियापेक्षा श्रीमंत लोकही होते. त्यांना सांगितलं नाही, मी तुझ्या घरी येतो, तुझ्या घरी येतो, तुझ्या घरी येतो. येशू त्यांना म्हटला, मी तुझ्या घरी ये. जेव्हा तो म्हटल्यानंतर सर्व लोक आपसात कुचकुच बोलू लागले. हा कसला
देवाचा संदेश आहे. ईश्वर ते संदेश मानत होते त्यावेळेला. हा कसला देवाचा माणूस आहे, हा तर पापी आहे आणि त्याच्या घरी जाऊन तो उतरतो. कसं त्याच्या घरी तो जाऊ शकतो? आज हे जगाचं बघण्याचं दृष्टिकोन आहे. जग याच दृष्टिकोनात मनुष्याकडे बघतो. तो पापी आहे, तो असा आहे, तो तसा आहे, त्याला वाळीत टाकण्याचा प्रयत्न करतात. देवाचं बघण्याचं दृष्टिकोन वेगळं आहे. देव अंतर्मुख बघतो. कारण आपण कुठं कसं चुकलेले आहोत, कसं घसरलेले आहोत हे आपल्याला नाही, देवाला माहिती असते. जग आपल्याला वेगळ्या दृष्टीने बघून तुम्ही घसरलेला आहात तर आज अधिक आणि अधिक तुम्ही घसरावं, अधिक आणि अधिक तुम्ही त्यातच वृद्धत जावावं हे बघतात. देव मला त्यातून बाहेर काढत असतो. आणि येशू त्याच्या घरी गेला, कारण त्याचं घर मोठं होतं म्हणून नाही, लोक चाकर होतं म्हणून नाही, तो श्रीमंत होता म्हणून नाही. त्याचं घर त्या तारणापासून लांब होतं. त्या तारणापासून काय होतं? लांब होतं. म्हणून येशू त्याच्या घरी गेला. आणि घरी गेल्या नंतर प्रियानो, जेव्हा त्याच्या घरात त्याचं स्वागत करण्यात आलं, कारण येशू प्रभू माझ्या घरी आलेला आहे, मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत झालं. आणि जक्किया येशू समोर बसलेला होता आणि येशू जक्किया समोर बसलेला होता. येशू त्याला काही म्हटला नाही, हे जे काही तू मिळवलेलं आहे हे चुकीचं आहे, हे जे काही तू आज वागलेलं आहे चुकीचं आहे. तो काही एक शब्द बोलला नाही. लोक बोलू लागले की हा कसा याच्या घरी आला, हा कसा याच्या घरातलं पाणी पितोय. आणि जक्रियाच्या कानी गेलं. जक्रियाच्या मनात त्याच्यासाठी प्रेम होता. तो देवासाठी आपलं दार उघडला. कसा? तो येशू समोर स्वतः कबुली करतो, जे काही मी अन्यायाने घेतलेलं आहे ते चौपटीनं परत दे, आणि माझं जे अर्धी संपत्ती आहे ते गोरगरिबामध्ये मी वाटेन. आणि मग येशूच्या मुखातून वाक्य निघतो, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. आज या घराला काय झालेलं आहे? तारण प्राप्त झालेलं आहे. आणि मग जक्रियाकडे वळून म्हणतो, हा देखील दाविदाच्या कुळापैकी एक आहे, एक आहे. खरं प्रियानो, पापाचं वेतन मरण आहे. मरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आत्मा शरीरात सोडून झालं त्याला मोक्ष म्हणतात. पापाचं वेतन मरण आहे. आणि ज्या वेळेला आपण पापात राहतो त्यावेळेला आपण सतत मरत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जेव्हा आपण परमेश्वरासमोर जातो आणि त्याच्या समोर बसतो, मत्ते 15 आणि 13 मध्ये बायबल म्हणते की जे काही माझ्या स्वर्गीय पित्याने लावलेली नाही, येशू म्हणतो, जे काही माझ्या स्वर्गीय पित्याने लावलेली नाही ते प्रत्येक रोग तुमच्यातनं उपटून टाकण्यात येईल. म्हणजे जे काही वरून नाही पण तो जैविकरित्या तुमच्यात पेरलं गेलेलं आहे ते सर्व तुमच्यातनं उपटून टाकण्यात येईल. म्हणजेच तुम्ही जेव्हा त्याच्या समोर जाता आणि जे काही जैविक आहे ते सर्व तुमच्यातनं निघायला चालू होतो आणि बरीच गोष्टी तुमच्यामध्ये येते. यालाच परिवर्तन म्हणतात. हालेलुया, 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 हालेलुया. दुसरं उदाहरण आहे रानू, रूथ च्या पुस्तकामध्ये जर तुम्ही गेला तर प्रियानो, रूथ ही एक विधवा आहे, तरुणपणी विधवा झालेली आहे. परंतु तिनं ज्या वेळेला देवासाठी आपलं हृदय उघडते आणि
आणि ती आपल्या सासूशी प्रामाणिक राहते, त्यावेळेला देवाने रुथवर दया केली आणि रुथेला काय केलं, पुन्हा तो तिला उभा केला आणि पुन्हा आशीर्वादित केला. म्हणून रुथचं दुसरा अध्याय 12व्या वचनात बायबल म्हणते, बोआज तिला म्हणाला, परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देऊ. इस्रायलचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस. तो तुला पुरेपूर पारितोषक देऊ. बघा, कारण जेव्हा कृत देवाबरोबर प्रामाणिक देता वर्ण येत नाही खाली. हॅलो, देव तुम्हाला तुमच्या सासूच्या रूपात, तुमच्या सासऱ्याच्या रूपात, तुमच्या नणंदेच्या रूपात, तिघाच्या रूपात, आई बापाच्या रूपात तो तुमच्या जवळ असतो. आणि रुथसाठी त्याची सासू देव होती, कारण तिची सासू ही विधवा होती. एका झटक्यात त्याची सर्व परिस्थिती कोसळली होती. रुथ म्हणते सासूला, मी तुला सोडून जाणार नाही. तुझं देव तो माझा देव, तुझी लोक ते माझी लोक, तुझं देश ते माझं देश, आणि तुझं आणि माझं त्या वेळेला सुटका होईल ज्या वेळेला मृत्यू होईल. एक तर तुझं नाहीतर माझं. आणि रुथ त्याच्या बरोबर चालली. कोणाबरोबर? सासू बरोबर, म्हणजे देवाबरोबर. आणि देवाने तिला आशीर्वादित केलं. बघा, रुथचं वंशावळी जर बघितलं, ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये रुथचं नाव आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर प्रामाणिक आहात आणि तुम्ही त्याच्याबरोबर चालता, तो तुम्हाला कधीही कुठेही सोडत नाही. अडचणी येणार, संकट येणार, म्हणून तो गौरवाचा राजा नेहमी तुमच्या संगती असतो. मत्ते 28 आणि 20 मध्ये बायबल म्हणते, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि तो आपल्या बरोबर आहे की नाही याचा अनुभव आपल्याला येतो. कारण अनेक वेळेला आपण घाबरून जातो, परिस्थितीला बघून घाबरतो, संकटाला बघून घाबरतो, अडचणीला बघून घाबरतो. म्हणून दुःखाच्या 10व्या अध्याय आणि 30व्या वचनामध्ये त्या ठिकाणी 3 लोकांचं एक सुंदर त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आणि तो म्हणजे माता, मरिया आणि लाजर. हे तिघही अनाथ आहेत आणि ते येशूचे अधिक प्रिय आहेत. आणि येशू त्यांच्या घरी नेहमी तो जाऊन राहत होता, उतरत होता. या ठिकाणी बायबल एक विशेष गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतो, आणि तो म्हणजे कोणता, की माता ही मोठी बहीण आहे, मरिया ही मधली आहे, लाजर हा त्याचा धाकटा भाऊ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशू त्यांच्या घरी आल्यानंतर जी मरिया आहे पळत जाऊन त्याच्या जवळ बसायची, आणि ती कशाचाही विचार करायचा नाही, फक्त त्याचं ऐकण्यामध्ये ती मग्न असायची. म्हणजे त्याचं चिंतन. आणि मरिया ही धडपड करायची, आणि ज्यावेळेला ती धडपड करायची आणि तिला कामाचा लोड पडायचा, तिच्या मनाप्रमाणे घटना घडणार, गोष्टी घडणार, त्यावेळेला ती काय करायची, संतापायची. कारण जेव्हा आपल्याला मानसिक त्रास होतो त्यावेळेला आपल्याला शारीरिक अशक्तपणा, शारीरिक दुर्बलता येतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
का मानसिक त्रास हा खूप वाईट आहे, लक्षात ठेवा. आणि मग माता तणतणत येशू जवळ येते. मरी ऐकत नाही. ती म्हणते, प्रभू तू तरी तिला सांग, मला इतका त्रास व्हायला नाही, निवांत बसली, तिला काही चिंता नाही. आणि येशू मरियेकडे ध्यान बघतो आणि त्याला जे काही दिसते आणि तो मार्थेला म्हणतो, मार्था मार्था, एवढी दगदग तू का करत आहेस? मरीने जो वाटा निवडलेला आहे ते तिच्याकडे कोणी काढून घेऊ शकत नाही. पुढे काय म्हणतोय, मीही काढून घेऊ शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. ही खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर एक होता त्याला तुम्ही काय होता? निष्काळजी होता, निर्भय होता. बघा, आणि तुम्हाला कशाचीही पर्वा लागत नाही. यालाच प्रेम म्हणतात. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तुम्ही खरोखर प्रेम करता कोणावर, तर प्रेम त्या व्यक्तीसाठी तुम्हाला कधी भूक, थान या गोष्टी लागत नाही. आणि दुसरा विचार त्या व्यक्तीचाच विचार असतो. जसं आपली लेकरं म्हणा, आपले प्रिय व्यक्ती म्हणा, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला भूक लागत नाही. जोपर्यंत आपण त्याला बघत नाही तोपर्यंत आपल्याला काय होत नाही? शांती मिळत नाही. आणि त्याला बघितल्यानंतर तुझं पोटही भरते आणि तुझं मनही शांत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हेच प्रेम जेव्हा आपण देवाबरोबर करतो प्रेम, त्याला सर्व नाती खूप घट्ट होत असतात. सर्व नाती खूप घट्ट होत असतात. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याला वाटते की आपण काय करत आहोत आपल्याला फक्त माहिती आहे, पण आपण काय करत आहोत हे सर्व त्यालाही माहिती आहे. हालेलुया, 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 हालेलुया. दुसरा इतिहास 16 अध्याय आणि 9 वचनात बायबल म्हणते की परमेश्वराचं नेत्र या पृथ्वीवर सर्वत्र आहे. परमेश्वराचं नेत्र काय आहे? या पृथ्वीवर सर्वत्र आहे. कुठेही त्याची दृष्टी जात नाही असं नाही, किंवा काही दिसत नाही असं नाही. त्याला सर्व काही दिसते. अंधारात केलेलं काम, उजेडात केलेलं काम, झाकून केलेलं काम, उघड्यात केलेलं काम, सगळं ते त्याला माहिती आहे. त्याच्या नजरेतनं कोणती गोष्ट कधीही चुकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून स्तोत्र 32 आणि 2 मध्ये काय म्हणते बघा बायबल, कोणीतरी वाचा. स्तोत्र 32 आणि 2 मध्ये काय म्हणते? त्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही, ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. हालेलुया, 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 हालेलुया. आणि शेवटचं वचन मी वाचतो, यशाया 7 आणि 1 मध्ये. परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे प्रणव. 1 ते 3 आपण वचन ऐकूया. म्हणून परमेश्वर काय म्हणतो आज आपल्याला? उठ, प्रकाशमान हो. काय म्हणतोय? उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. प्रकाशाचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड व काळोख राष्ट्रास झाकीत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येते, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून या 2 वर्षांमध्ये
2 वर्ष म्हणता येणार नाही, 2 वर्षापेक्षा जास्त आहे. आपण बघितलेलं आहे, आपण खूप वाईट परिस्थितीतून, आपणच एक पूर्ण जग वाईट परिस्थितीतून जात आहे. आणि सगळीकडे निबिड अंधार आहे. आणि एवढंच नाही, आज येणारा जे काही सरकार म्हणा, हे सर्व जे त्यांना हवं आहे त्या गोष्टी ते आपल्याकडनं जबरदस्तीनं घडवून घेतात. बघा, तुम्हाला माहिती आहे रूस आणि युक्रेनचे जे आता भांडण चाललेलं आहे, रशिया आणि युक्रेन मध्ये, किती अन्याय आणि अत्याचार होत आहे ते काही कारण असताना. कारण रशियाला युक्रेन पाहिजे. आणि एवढंच नाही, आज तुम्हाला एखाद्या ट्रेन मध्ये प्रवेश करायचा आहे, प्रवास करायचा आहे, बसचं मला माहिती नाही, ट्रेन मध्ये प्रवास करायचा आहे, विमानात प्रवास करायचा आहे, आणि मध्यंतरी तुम्हाला एखाद्या मॉल मध्ये जायचं आहे, ते डीमार्ट असू दे किंवा आणि कोणता तरी मॉल असू दे, त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं जातं की तुमच्याकडे वॅक्सिन घेतलेलं सर्टिफिकेट आहे का. आणि ते देखील एक नाही 2 वॅक्सिन झाले का. बघा, जर वॅक्सिन झालेलं नाही, सर्टिफिकेट नाही, तर तुम्हाला आत प्रवेश नाही. बघा, आत प्रवेश नाही. इव्हन हॉटेल्स मध्ये प्रवेश नव्हते मध्ये. आणि एवढंच नाही, जेव्हा आपण स्टेट सोडून स्टेट मध्ये जातो, आणि त्या स्टेट मध्ये जात असताना तुमचं वॅक्सिनचं सर्टिफिकेट विचारत नाही, तुमच्याकडे ITPCR झाले का त्याचं सर्टिफिकेट दाखवा. आणि तो ITPCR जर नाही आहे, म्हणजे वॅक्सिन दोन्ही झालेलं आहे आणि ITPCR नाही, तर तुम्हाला आज सोडत नाही. हे कर्नाटक गव्हर्नमेंट म्हणते. आणि असं पण म्हणजे हे काय आहे, आपल्यावर जबरदस्तीने त्या गोष्टी लागू जातात. असा अनेक प्रसंग आहे. आज जरी या सर्व अंधारामध्ये आपण जात असताना परमेश्वर म्हणतो, तुझ्यावर त्या गोष्टी करून देणार नाही. मी माझा प्रकाश तुझ्यावर आलेला आहे. म्हणून तो म्हणतोय, उठ आणि प्रकाशमान हो. प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. म्हणून प्रियानो, आज तुमच्या जीवनातील अनेक असा अंधार आहे, चिंतेचा, भयाचा, विचाराचा, गरिबीचा, बघा, कारण नोकऱ्या गेलेल्या असतील किंवा शारीरिक आजार. पण आज परमेश्वर म्हणतो तुम्हाला, उठ आणि प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुमच्याकडे आलेला आहे. यावेळेला आपण सर्वजण उठून उभं राहूया आणि त्या प्रकाशाला आपण स्वीकारूया. आज देव या संदेशातून तो आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करतो, आणि ते म्हणजे तो म्हणतो, तुझी चिंता मला दे, तुझं भय मला दे, तुझ्या मनातला तिरस्कार तू मला दे, तुझ्या शरीरातली दुर्बलता तू मला दे. तुझ्यातला अपस्वार्थी मोह, लोभ, वाईट विचार, नकारार्थी विचार, वाईट व्यसन, वाईट वासना, हे तू मला दे. कारण प्रियानो, या सर्व गोष्टी आपल्याला अंधारामध्ये ढकलत आहे आणि आपण अंधारामध्ये आहोत.
आपल्याला माहित नाही की आपल्या जीवनात काय घडत आहे, आपल्या कुटुंबात काय घडत आहे. त्या अंधारामध्ये अनेक ठेचा लागत आहे. वेदना होतात आणि आपल्याला सुचत नाही कशामुळे होत आहे. पण आज तो प्रकाश तुमच्याकडे आलेला आहे. आज सर्व चिंता, सर्व भय, सर्व प्रकारची तिरस्काराच्या भावना तुमच्याशी अन्याय झाला असेल, म्हणून तुमचं मन क्रोधित आहे, सूड भरलेलं असतं. आज या प्रत्येक गोष्टी आज परमेश्वर तुमच्याकडे मागत आहे. तुम्ही ह्या सर्व काही त्याला द्यायला तयार आहात. आज ज्या गोष्टींची काळजी असेल ती काळजी तुम्ही द्यायला तयार आहात. आज तुम्ही जर ते दिला, या क्षणी प्रियानो तुम्ही त्याच्यासाठी दार उघडला तरी तो तुमच्यामध्ये आला. तुमच्या जीवनातली प्रत्येक ती कमतरता तो काढणार. शारीरिक व्याधी दूर होईल, मानसिक व्याधी दूर होईल, आत्मिक खिन्नता दूर होईल. तुमच्या कुटुंबातील अंधकार अडखळण दूर होतील. तुमच्या व्यवसायातील प्रॉब्लेम्स निघून जातील. तुमच्या शत्रूला तो तुमच्या समोर वाकवेल. म्हणून तुम्ही आज या सर्व गोष्टीत येऊन फक्त तुमची दृष्टी प्रभूकडे ठेवा. कारण तो जे काही तुम्हाला दिलेला आहे आज ते तुमच्यामध्ये मंदावलेला आहे. आज तो प्रभू ते पुन्हा प्रकटतेने भेटू इच्छितो. अजूनही हात वळवून प्रभूजवळ विनंती करा, त्याच्याजवळ मागा. हे गीत नसून ही प्रार्थना आहे. पण हे समजून परमेश्वराचं आज बिंबीच्या देठातून म्हणजे आत्म्यातून त्याला आरोळी मारूया आणि त्याच्याकडे मागूया. मन का दीप जला, जीवन दीप जला, ख्वाबों में खोया चाँद जला मतवाली. मन का दीप जला, जीवन दीप जला, ख्वाबों में खोया चाँद जला मतवाली. मन का दीप जला, दुनिया
झांझरा मतवाले मन का मैल धुला. किती वेळ आहे आज मनामध्ये येणारा प्रत्येक तो घातला विचार, प्रत्येक ती दुष्ट विचार, प्रत्येक तो सूरभावना आणि सर्व विचारांना प्रभू जवळ विनंती करून म्हणा, प्रभू तुझं रक्त आज आम्हाला आमच्या सर्व अपवित्रतेपासून शुद्ध करते. उन्हाच्या रक्ताचा अंघोळ कर मला आणि आमच्या मनाला शुद्ध कर, आमच्या मनाला शुद्ध कर प्रभू. आणि आज आम्हाला यातून मोकळीक झाली, मोकळीक झाली. आदेश भीमा आमच्या मनात तो प्रेम केलेला आहे, आमच्या मनात तो प्रेम केलेला आहे. आज आमचा स्वभाव सूडभावनेने भरलेला आहे, क्रोध आहे, संताप आहे, तिरस्कार आहे. येशू देवा आज या सर्व गोष्टी आम्ही तुझ्या समोर आणलेल्या, तुझ्या पवित्र रक्ताने, तुझ्या पवित्र रक्ताने आमच्यावरून धूळ काढ, धूळ काढ, धूळ काढ. आज आमच्या मनामध्ये अपस्वार्थी भावना आहे, सर्व आमच्याकरिता, सर्व माझं हा जो विचार आहे तो काढून घे, काढून घे, काढून घे प्रभू. आज आम्हाला शुद्ध कर, शुद्ध कर, मला मनाने शुद्ध कर. येशू देवा जी काही आमचं मन स्थूल आहे, अस्वस्थ आहे, आज त्याला तू स्थिर कर, तू स्थिर कर, तू स्थिर कर प्रभू. हीच आम्ही तुझ्याजवळ विनंती करत आहोत, हीच आम्ही तुझ्याजवळ विनंती करत आहोत. आज आमची प्रार्थना तू ऐक, आज आमची प्रार्थना तू ऐक प्रभू. आमची प्रार्थना तू ऐक, आमची प्रार्थना तू ऐक, आमची प्रार्थना तू ऐक. मन का दीप जला, जीवन दीप जला, ख्वाबों में जो सोया है, झांझरा मतवाले मन का दीप जला, जीवन दीप जला, ख्वाबों में जो सोया है, झांझरा मतवाले मन का दीप जला. सच बतला दे तेरे मन में रात कैसी छाई, अच्छा नहीं है ये जरा तू यीशु से जुदाई. सच बतला दे तेरे मन में रात कैसी छाई, अच्छा नहीं है ये जरा तू यीशु से जुदाई. यीशु को अपना, यीशु को अपना, ख्वाबों में जो सोया है, झांझरा मतवाले, ख्वाबों में जो सोया है, झांझरा मतवाले मन का दीप जला, जीवन दीप जला, ख्वाबों में जो सोया है, झांझरा मतवाले, ख्वाबों में जो सोया है, झांझरा मतवाले. हो प्रभेश आज आम्ही माझ्या देवा आमच्याच तंद्रीत राहतो, आम्ही आमच्या स्वप्नामध्ये रमलेला असतो. आणि प्रभू या सर्व
सर्व गोष्टी आम्हाला तुझ्यापासून लांब गेलेला आहे, लांब गेलेला आहे. फक्त आम्ही आमचं 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 आमचंच करत असतो. प्रभुदेवा, या आमच्यामध्ये प्रभू आम्ही तुझ्यापासून खूप लांब गेलेलो आहोत. आणि म्हणून जे आमचं आहे ते आमचं राहिलेलं नाही. प्रभू, जे आमचं आहे ते आमचं राहिलेलं नाही. ना आमची लेकरं, ना आमचा संसार, ना आमचं प्रियजन, ना आमची मित्रमंडळी, ना आमचा व्यवसाय आणि नाही आमचं शरीर. आज काहीच आमचं राहिलेलं नाही. आदेश देवा, खरं तू आमचं नाही आहेस, तर आम्ही तुझ्याजवळ आहोत आणि तू जर आमच्यामध्ये आहेस तर प्रभू आज सर्व काही आमचं आहे. कारण सर्व काही तुझ्यापासून आहे, सर्व काही तुझ्याद्वारे आहे आणि सर्व काही तू आम्हाला देतोस. पण आदेश देवा, जी कृपा दृष्टी जक्कयावर तू टाकला, जी कृपा दृष्टी बुद्धीवर तुझा, आज ती कृपा दृष्टी आमच्यावर या, आमच्या कुटुंबावर या, आमच्या जीवनामध्ये आज ही कृपा दृष्टी या, आमच्या व्यवसायावर, आमच्या कामावर या. पण आज आम्ही तुला शरण आलेले आहोत, तुला शरण आलेले आहोत. प्रभू, आज आम्ही तुला शरण आलेले आहोत. पश्चातापाने आम्ही तुला शरण येत असताना प्रभू आज तुझी कृपा दृष्टी, दयामयी दृष्टी आम्हाला का, तुझ्या पवित्र रक्ताचा अनुभव का आम्हाला शोध. आज प्रत्येक बंधनातून तोड माझ्या देवा, प्रत्येक बंधनातून तोड प्रभू. प्रत्येकाच्या काळाला आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात, आमच्या घरात काळ माझ्या देवा. प्रत्येकीच्याही दुष्ट घाणेरड्या करणी धरणीच्या बोजापासून तो मला मुक्ती दे. आमची सुटका कर, आमची सुटका कर. आज तो मला सर्व माझ्या देवा बंधन मुक्त कर, बंधन मुक्त कर, बंधन मुक्त कर. प्रत्येक तो आधार पर, प्रत्येक तो आधार पर, प्रत्येक त्या वेदना, प्रत्येक त्या वेदना येशू देवा, येशू देवा आज तू काढून टाक आमच्यामध्ये, काढून टाक, काढून टाक प्रभू, काढून टाक येशूच्या नावाने, येशूच्या नावाने. प्रत्येक माझ्या ओघाला, प्रत्येक व्याधीला, प्रत्येक वेदनेला शाप देतो, शाप देतो. प्रभू मुळातून जाऊन का, जाऊन का, जाऊन का. आदेश जी काही प्रत्येक दुष्टाने गरीबच्या नजर, सैतानिक दृष्टी जी आम्हावर पडलेला आहे, आमच्या कुटुंबावर पडलेला आहे, आमच्या व्यवसायावर पडलेला आहे, आमच्या कामावर पडलेला आहे, येशूच्या नावाने, येशूच्या नावाने आम्ही शाप देत आहे, शाप देत आहे. प्रत्येक गोष्टी प्रभू देवा मनातून तू जाऊन टाक, मनातून तू जाऊन टाक. आधी प्रभू, आधी प्रभू आज तू आम्हाला मुक्त कर, मुक्त कर, मुक्त कर, मुक्त कर. आधी प्रभू देवा तुझे प्रियजन वाईट व्यसनामध्ये त्याचे गुलाम झालेले आहे, त्या गुलाम देवीच्या सैतानाला येशू तुझ्या पवित्र नावाने शाप देतो. क्षणी येशू देवा माझ्या प्रियजनांना त्या गुलामगिरीपासून स्वतंत्र कर आणि त्या व्यसनापासून मुक्ती दे, व्यसनापासून मुक्ती दे. हालेलुया, 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 हालेलुया. कोणी हात उघडून प्रभू जवळ अभिषेक मागा आपल्याकडून. हालेलुया, 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 हालेलुया.
आमेन.